सर्वप्रथम आपल्या प्ले स्टोअरमधून बेनिफिशरी सत्यापन ॲप हे टाईप करून ॲप डाउनलोड करून घ्यायचे. हे ॲप डाउनलोड टाकल्याच्यानंतर सर्च करा RD फेस ॲप. हे आधार फेस RD ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे. नंतर सत्यापन ॲप आपले इन्स्टॉल झालेलं आहे, त्याला ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर सिलेक्ट लँग्वेज, त्याच्यानंतर प्रोसेड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या बटनाला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये जो ऑपरेटर असेल त्या ऑपरेट करणाऱ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा क्रमांक आधार नंबरवर टाकावा आणि मोबाईलच्या जागी मोबाईल नंबर टाकावा. आणि रजिस्ट्रेशनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो इथे प्रविष्ट करा. OTP टाकून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल. एंटर नेम ॲज इन आधार तिथे क्लिक करून तुम्ही स्वतःचे नाव तिथे आधारप्रमाणे प्रविष्ट करा. त्याच्यानंतर हयातनामा करणारा जर आपला फॅमिली मेंबर जर असला तर सेल्फ अँड फॅमिली करा, नाहीतर क्लायंट जर असला तर ऑदर्स करा. तर हे आमचे फॅमिली मेंबर असल्यामुळे मी सेल्फ अँड फॅमिली करतो आणि इथं राईट बटनावर क्लिक करून स्कॅन बटनाला क्लिक करतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपला फेस स्कॅन करून घ्यायचा. फेस स्कॅन केल्याच्यानंतर हे असं काही वेळेस एरर येऊ शकतं, पण 2-4 वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा, 100% होऊन जाईल. तर हे आपले पूर्णपणे स्कॅन झालेलं आहे. स्कॅन झाल्याच्यानंतर तुमच्या जे उजव्या बाजूला महाराष्ट्र हे बटन आहे त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी पेन्शन याला क्लिक करा. त्याच्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन याला क्लिक करा. त्याच्यानंतर जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक टाकून घ्यावा. त्याच्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून घ्यावा. मोबाईल नंबर टाकून झाल्याच्यानंतर इथे बॉक्समध्ये राईट बटन क्लिक करा. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आणि आपल्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो OTP इथे प्रविष्ट करा. OTP टाकून झाल्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल. त्याच्यानंतर राईट क्लिक करा आणि स्कॅन बटन याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर जो लाभार्थी असेल त्याचा फेस स्कॅन करून घ्यायचा. फेस स्कॅन केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारची एक प्रोफाईल येईल. त्या प्रोफाईलचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्क्रीनशॉट काढल्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्याच्यानंतर इथं व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये प्लीज एंटर BSc ID जो तुम्ही स्क्रीनशॉट काढला होता त्याच्यावर तुमची BSc ID आलेली असेल किंवा तुमच्या फोनवरती जो OTP आला असेल त्या मॅसेजमध्ये पण BSc ID असेल, तो BSc ID इथे प्रविष्ट करून घ्यायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP इथे प्रविष्ट करायचा आणि इथे व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याच्यानंतर इथे तुम्हाला जीवन प्रमाणपत्रचा दाखला तुमच्यासमोर येईल. त्यालाच आपण हयातनामा किंवा इंग्लिशमध्ये लाईफ सर्टिफिकेट असे म्हणतो. अशा प्रकारे आपल्या लाभार्थ्याचे जीवन प्रमाणपत्र काढून झालेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.